पागल झाली. काही पोरं गडी नाही राहिले मोबाईल मुळे. रेंज गेली त्यांची. रेंज व्हायरस आला त्यांना. व्हायरस ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. एक लघवीला गेला मोबाईल आला. मग चैन तर खोलावा का नाही. पोरानं गोवा खाला. बाप हाणायला गेला. आली मधी. आपल्याला काही लय नाही. एकच आहे, खाला तर खाऊ द्या. पोरग दारू प्याला. बाप हाणायला गेला. आली मधी. हाणू नका, तो काय कायम पेत नाही. मग आणून ठुत जाय फ्रीज मध्ये आणि त्याला जेवायचं झाल्यावर देत जाय झोपायच्या टायमाला. जग सुधराय निघाली तू. मग ते पोरग 9वीला गेलं का 70,000ची त्याला पल्सर, 10,000चा त्याला मोबाईल आणि 2,000ची त्याच्या पायात बूट. ते क्वार्टर पेत टाईट होत आणि ते आपल्याला म्हणतं तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा. आपण म्हणतो मी म्हणतोय बा माझा आहे. मग ए 11वीला गेलंय एवढंच आहे. बापाला म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झकम्या. मग आता काय करेल. आणि ह्या पोरांना कमी वयात व्यसन करायची सवय लागली. 2 या हरामींना कष्टाचं खायची सवय राहिली नाही. आणि यांना गाडी मिळती, मोबाईल मिळतो, पैसे मिळते. बाजू कोण घेतय. आई. आणि परिणाम त्या पोरांना पैसे कमी पडले की चोऱ्या करायला सुरुवात करतात. हे त्याचं मेन खत आहे. 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा दरोडा टाकितो आणि 18चा पोरगा खून करतो. न्यायालयाला सुद्धा काही आरोपींना सोडावं लागलं, सुधारगृहात ठेवून शिक्षा द्यावा लागली. मग ही पोरं नालायक का निघली. त्याला आईबाप जबाबदार. याच्यावर तुमचं मत काय. सरळ बसायला आणारी पोरं पटकान बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्या. घाबरायचं नाही. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर. जोरात सांगा. टायगर जिंदा आहे. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. या वर्षाचा काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा धडक. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला. बाई सुनू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल आता पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात लावले. पोरं घाबरायचं. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे. बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक का पोरगा. बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे. आपला. पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी. आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. आई आली. आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. हा सूर्यन. हा एकच पोरगा असल्यामुळे हा तमाशा झाला. म्हणजे अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. आता तरुण पोरं, कार्यकर्ते, पुढारी मंडळी, राजकारणातले युवक कार्यकर्ते मंडळी जरा नीट ऐका. पोरांनो 10 वर्षापूर्वी दंगली करणं, 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं, 10 वर्षापूर्वी आंदोलन करणं, 10 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. लोक गाडी पेटून पळून जात होते.
2018ला कायदा इतका कडक आलाय, 100% लोकांका मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. ही 10वी 12वीचे क्वार्टरवर जगणारे अवलादी नीट आहे का? कोणी चपटी पाजली का उठला बोंबलत ना आलाय का अवलाद नाही. अरे पैसे नाही तर आपला धरायचा खिशात गलाच ठेवायचा. कोणचे काही गाला मागायचं खिशात गलाच ठेवी जाता. आणि पोरानो तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, 2-4 दिवस मोबाईल मध्ये आलो, आमचं 2-4 वेळा पेपरला नाव आलं, मराल. कायदा इतका कडक आलाय, जर त्या क्लिप मध्ये सापडले ना तुम्ही गाडी पेटवायच्या अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. विनोद समजू नका, विनोद आहे का? पोरानो त्याला नियम काय केलेत नीट आहे का? आता त्याला नियम काय केलाय महाराज? 3 महिने जामीन नाही. दंगलीमध्ये सापडलेले जर गुतले ना आतमध्ये, 3 महिने जामीन नाही. त्याच्या पुढचं ऐकल्यावर मेंदू बंद होईल तुमचा. कायदा कडक झालाय. ती दंगल होऊन गेल्यावर कोणालाही धरी देते. एक सगळं होऊन गेलं, पाहायला गेलं काय झालंय, बस गाडीत. तो म्हणला मी पाहिला, बस. एक गावाला गेलं, गाडीतून उतरलंच होतं नेटकं स्टँडवर, बस गाडीत. तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक संडासला गेलं, डबड्या सगट नेलं, चलो सुटका नाही, सावध राहा. आणि त्याच्या पुढचं जर ऐकलं तर मेंदू बंद होईल तुमचा. पोरांनो क्लिप अशी त्यांनी काढलंय आता. दंगलींमध्ये सापडणाऱ्यांना जर क्लिप मध्ये दिसले तुम्ही, आयुष्यभर नोकरी नाही. या हातानं झटे करू नका नालायको. तुम्हाला वाटतं हे नाही खुटी? वा 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 वा. अरे आमच्या टोळीचे मेंबर हो ना, 12 माई फुकाट भाकरी खाना नालायको. जर तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतला असेल तर त्याला विचारा ना कस काय. त्याला जर म्हणा उद्या मोर्चा आहे, मी गावाला चाललो भाऊ, तो मोर्चा तिकडे उलटत. नको 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 नको, मी सासरवाडीला जाऊन बसतो. आणि त्याच्या पुढचा सरळ तिकडे आणि त्याच्या पुढचा ऐका तरुण पोरं. मला फक्त एवढंच सांगा पोरांनो, जाऊ द्या मला नालायक म्हणा, हा विनोद आहे. पोरांनो त्याच्या पुढचं जर ऐकलं ना तुम्ही, विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायती सदस्य व्हायला किलोभर कागद लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. आता भाऊ हॉटेलमध्ये वेटर ठेवायचा तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉल भाड्यानं घ्यायचा असला कोणाचा फ्लॅट तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. मराल अजून 2 वर्षाने. बरं दंगलीची जर केस सुरू झाली तर ती 2-4 वर्षात मिटत नाही, 30 वर्ष मेलास तू. अजून 2 वर्षानं लग्न जमावताना सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागल. ही आवडत कुठं गुतेले का? नाही, थोडा सुपारी गुतेले का? लग्न कॅन्सल करा का? त्या पोरीला पोरच होणार नाही का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हा विनोद समजू नका. आणि तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते झाले त्यांच्यावर कधीही गुन्हा दाखल होत नाही. याच्यात गरीबच मरत्यात. गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, हे बाहेरच्यांचं शिका. एवढं खोक आहे, एक खोक आहे खोक, त्याच्यावर एक टोकरी आहे. रस्त्याच्या कडेला दुकान टाकीत पाणीपुरीचं. पुरी आहे 5 रुपये, 3 रुपयाला 1, 15 रुपयाला 5. चांगला शेतकरी जर त्या टोकरीवर सोडला ना, तो टोकरीच ठेईल फक्त. ते पोरग 6 वाजता दुकान लावित 9 वाजेपर्यंत 1000 रुपये कमी. तर काय मध्ये केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत. पुढं ऐका, फुटाण्याची गाडी पाहिली का? फुटाण्याची एवढेच फुटाणे, एवढंच मडकई, मडक्यात एकच लाकूड आहे. दिवसभर धूर निघतोय, मग का वाजाळात
आणि त्याच्या माप तर कोणत्या कंपनीचं आहे कोणाला माहिती. भरीतय लय भारी, खालून घालीतय 13 फुटाने 2 रुपयाला, 10 फुटाने 2 रुपयाला. त्या पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिली. उघडताना एक गेला, 8च राहिली. आपण लई पेयला असल्यामुळं तारफालच तोंडात आले. फुटाने गेले, त्यांनी बंगले बांधले जागा घेऊन. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्यात. एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन विकून धाब्यावर खाते. जरा सावध व्हा. एक घरात माणसं राहणार नाहीत. आणि आई बापांना सांगून देतो, या पोरांना आता सुट्ट्या लागल्या शनिवारी, यांना कामं करायला लावा. 10वीच्या पुढचा एकही टोनगा फुकाट पोसायचा नाही घरात. यांना गारगार विकू द्या. म्हशी बाजारांना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळाना, सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. या अवलादी फुकाट पोसू नका. आणि यांना अभ्यास कर सांगायचं नाही. याला 8-10 दिवसातून त्याची आई गावाला जाऊ द्या. याला खोलीत घ्या, लाईट बीट बंद करा, दांडकं घ्या, आणि हे अवलाद रिपीट करा. फटकून काढा. कुठून आणणार तो भांग ना आलाय की नाही. तर आता तर इतका डेंजर भांग आणलाय, वावर नांगारलाय, दंड ठुलाय 1 साइड. अरे बगलात गुचिड्या झाल्या तुझ्या, तुला का आला साईड लागत. फटकून काढा. कस काय तुझ्याकडे 10,000चा मोबाईल आला, ठेवून द्या त्याच्यात 2-4. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवी आला त्याचे. मी करील प्रयत्न परत. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतो मी वडितो, इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतं घेतो, टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो का, टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो. ही तणनाशकाची नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का, म्हणतो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगित्यात, इकडून नळी इकडं काढत्यात. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणजे औषध आहे काय. हे फटकून काढा. आठवड्यातून एकदम आठवड्यातून आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घ्या. महिला मंडळ शाळेत जाताना आपल्या मुलीकडे बघा. आपल्या मुलीच्या अंगावर ओढणी पाहिजे, नाही तिच्या कानपाटीत ठेवून द्या. मुलीचा ब्लाऊज फुल व्हायचा पाहिजे, अंगावर ओढणी पाहिजे. मुलींचे भांग तपासा. फटकून काढा पोरीला. पुरीचं दप्तर चेक करत जा. वहीच्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. मुलीच्या एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते, पास पंच नाही. मग ती भुयारातून वर्गात निघती का पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा. आपण पुरीला 100 रुपये देते, त्याच्यात 500 रुपये आली. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे. तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. नोकरीच्या नादी लागू नका. अंगात रक्त आहे तोपर्यंत कष्ट करा, सुखी व्हाल. जी गोष्ट ह्या मुलाला वाजवणं आवडतं, प्रॅक्टिस करा. यांना गाणं आवडतं, प्रॅक्टिस करा. मला कीर्तन आवडतं, अभ्यास करा. तुम्हाला व्यायाम आवडतो, तब्येत कमवा. तुम्हाला शेती आवडते, यांत्रिक पद्धतीनं करा. तुम्हाला नोकरी आवडते,
प्रयत्नच करू नका. नोकरी लागणारच नाही. गारगारी का, कुल्फी का, पाव का, नोकरी ऍटम डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत, तुमचा विषय जवळजवळ मिटलाच्या.